उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांची दादांच्या दालनात महत्त्वाची बैठक सुरू। आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार। पालकमंत्री पदाबाबत सुरू असलेल्या धुसफुशीनंतर बैठकीकडे लक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्रीवर दुपारी बैठक। जलसंपदा प्रकल्पाचा बैठकीत आढावा घेणार। पालकमंत्री पदावर काही चर्चा होण्याची शक्यता। शिवसेना राष्ट्रवादीप्रमाणे शिंदे अजितदारांचा पक्ष फोडला जाईल। भाजपला पक्ष फोडण्याची चटक लागली आहे, तर लवकरच शिंदे गटात उदय होणार, राऊतांचा पुनरुच्चार। लावालावीचे धंदे करणं राजकीय बालिशपणा, लवकरच शिंदे गटात उदय होणार, राऊतांच्या दाव्यावर उदय सामंतांचा पलटवार। प्रयागराज महाकुंभमेळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केलं कुंभस्नान। अमित शहांसोबत अनेक साधू संतांनी लगावल्या डुबक्या। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण। तपास यंत्रणेला निष्कर्ष काढणं सोपं जाईल, तर घटनास्थळाची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करता येणार। एसटी दरवाढी विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन। ठाकरे गटाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर उद्या राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा। बसच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ। भाडेवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही, सरकारने निर्णय मागे घ्यावा। संभाजीनगरच्या चक्काजाम आंदोलनात अंबादास दानवेंची मागणी। मनसे नेते अमेय खोपकर हॉटस्टार ओटीटीच्या कार्यालयात। क्रिकेट प्रक्षेपणात मराठी समालोचनाचा पर्याय उपलब्ध नाही, जाब विचारण्यासाठी खोपकर हॉटस्टारच्या कार्यालयात। बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणी कुटुंबियांनी डीवायएसपींची भेट घेतली। ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडे यांची हत्या। अशोक थोरातांवर कोविड काळात भ्रष्टाचाराचे आरोप। संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देणाऱ्या डॉक्टर अशोक थोरातांवर दमानी यांचा आरोप, तर अशोक थोरातांवर 24 आरोप। कारवाई झालीच पाहिजे, दमानी यांची मागणी। जरांगेंच्या लढ्याबाबत माझ्या मनात सन्मान। जरांगेंनी सकारात्मकता दाखवली तर मी भेट घ्यायला तयार, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। तर दुसरीकडे कुणीही येऊ शकतं, आम्ही खुनशी आणि जातीयवादी नाही, पंकजा मुंडेंच्या विधानावर जरांगेंची प्रतिक्रिया। प्रसाद लाड हे भाजपने सोडलेले भाट। जरांगेंच्या उपोषणावर केलेल्या टीकेवरून अंबादास दानवेंची टीका। अमरावतीत 1 आणि 2 तारखेला ओबीसी महासंघाची चिंतन बैठक। जरांगेंच्या उपोषणामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ सतर्क। ओबीसी महासंघ आंदोलनाची दिशा ठरवणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची वर्दी उतरवण्याची धमकी देणारा गुडघ्यावर। पोलिसांकडून आरोपी कुणाल बाकलीवालचा व्हिडिओ शूट। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना धमकी देणाऱ्याची 4 चाकी जप्त। कुणाल बाकलीवालने पोलिसांना वर्दी उतरवण्याची दिली होती धमकी। भंडाऱ्यातील स्टील कारखान्यात पुन्हा अपघात। मोठ्या क्रेनचा हुक तुटून 2 कामगारांवर पडल्यानं अपघात। अपघातात 2 कामगार जखमी। नागपूर महानगरपालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाई। मोदीबाग परिसरातील 43 अनधिकृत घरांवर जेसीबीनं कारवाई, तर नजूल परिसरातील घरं तोडण्यास सुरुवात। नगर परिषद निवडणूक सोहळ्यावर लढण्याची आमची इच्छा। भाजपचे गोंदियाचे जिल्हाध्यक्ष येशूलाल उपरांडेंची प्रतिक्रिया। जीबीएसने चिंता वाढली। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर पुण्यातील जीबीएसचा आढावा घेणार। पाण्याचे स्रोत आणि रुग्णालयाचा आढावा घेणार। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाचा पालकमंत्र्यांकडून आढावा। सध्या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात। पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती। भंडाऱ्यात पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते सेवा कार्यप्रणालीचं लोकार्पण। या कार्यप्रणालीमार्फत लोकांना तक्रार अर्ज करणं सोपं होणार। अमरावतीत आमदार रवी राणांची क्रिकेटच्या मैदानावर जोरदार फटकेबाजी। केसरी क्रिकेट चषक स्पर्धेत राणांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। पुण्यात जीबीएस बाधित रुग्णांची संख्या 101 वर। अजित पवारांच्या सूचनेनंतर कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये बेड राखीव। कमला नेहरूत 50 खाटांचा वॉर्ड जीबीएस रुग्णांसाठी राखीव। मुंबईच्या कांदिवलीच्या एका शाळेत बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन। पोलिसांना माहिती मिळताच शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवलं। फोन निनावी असल्याचं तपासात समोर। लाडकी बहीण योजनेचे पैसे सक्तीने परत घेणार नाही। राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण, तर पुढील कालावधीतील लाभ नको असं म्हणत अनेक महिलांचे अर्ज। सोलापूरच्या माढामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाचा गहाळ कारभार समोर। शिंदे गटाच्या शेतकऱ्यांसोबत निषेध आंदोलन।
लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये अभियंता अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करत लाईन स्टाफचं आंदोलन, अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी. गडचिरोली ते वडसा रेल्वे मार्ग दिरंगाईने सुरू असल्याचा आरोप. माजी खासदार अशोक नेतेंसह भाजप नेत्यांनी कामाचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांना कामाची माहिती देणार. परभणीत उद्या जिल्हा नियोजन समितीची बैठक. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार. पुण्याच्या वरंद घाटात कार 100 फूट खोल दरीत कोसळली. अपघातात एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी. गोंदिया जिल्ह्यात अवैध गोण खनिज तस्करांविरोधात ऑपरेशन फ्लश आउट. रेती तस्करांकडून 5 कोटींचा मुद्देमाल जप्त. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कडोळीमध्ये वीज चोरीच्या घटना. वीज चोरी करणाऱ्या 20 जणांविरोधात सेनगाव पोलिसात गुन्हा दाखल.